हॅलो एव्हरीवन, मी जयश्री वाडकर, मेकअप आर्टिस्ट. जेव्हा आपण क्लीनअप किंवा फेशियल केल्यानंतर फेस पॅक जेव्हा आपण लावतो तेव्हा फेस पॅक ड्राय झाल्यानंतर त्याला योग्य पद्धतीने कसं रिमूव्ह करायचं आहे ते आज आपण बघणार आहोत. तर फेस पॅक हा ड्राय झालेला आहे, मला आता रिमूव्ह करायचा आहे. तर मी याला डायरेक्टली नाही पुसणार आहे, याला आधी आपल्याला थोडंसं वेट करून घ्यायचं आहे. मी आधी याला स्प्रे करून घेणार संपूर्ण चेहऱ्यावरील अशा पद्धतीने. यानंतर फेस पॅकला साधारण 5 मिनिटं पुन्हा मसाज द्यायचा आहे, पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी देते. याने काय होतं, डिरेक्टली जर आपण फेस पॅकला रिमूव्ह केलं तर आपल्या फेसला इचिंग होऊ शकतं, रेडनेस होऊ शकते, बर्निंगसुद्धा होऊ शकतं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, कधीही फेस पॅक ड्राय झाल्यानंतर त्याला आधी वेट करून घ्यायचं, त्यानंतर त्याला थोडीशी मसाज द्यायची, त्याच्यानंतर मग रिमूव्ह करायचं आहे, म्हणजे जेणेकरून क्लायंटला आपल्या कुठल्याच प्रकारचा त्रास होणार नाही. आता मी हा फेस पॅक रिमूव्ह करून घेते. अशा पद्धतीने आपल्याला फेस पॅक हा रिमूव्ह करायचा आहे. यामुळे काय होतं, क्लायंटच्या स्किनला कुठल्याही प्रकारचं रेडनेस किंवा मग इचिंग, बर्निंग होत नाही. ही झाली आपली राईट टेक्निक फेस पॅक रिमूव्ह करण्याची. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. थँक्यू.